जनकाला जी ती सापडलेली आहे असे त्याला करताना मिळाली असं म्हटलेलं आहे. सीता याचाच अर्थ माहिती आहे का शब्दाचा? नांगर. आणि तो ऋग्वेदातही शब्द येतो. हां, म्हणून तिचं ते नाव इतकं अगदी आपण ठरवलं गेलं. आपल्याला लहान माहीत असेल गावामध्ये म्हणजे जर एखाद्याचा डोळा नाही तर त्याला ते काना म्हणतील, काय नाही असं म्हणतील, असं लिटरली म्हणजे बहिरा असेल तर त्याला बहिरा म्हणतील. अक्षरशः तशी नावं ती ठेवल्यासारखी होती. कुंभकर्ण ज्याचे कान मोठे आहेत ते वगैरे अक्षरशः नाव. तसं ते नाव तिथे मिळाली म्हणून ती सीता असं झालं. माझ्या तर्कानं असं की आता ती काय तिथे नांगर करताना मिळाली असं नसेल, पण आता होऊ शकतं ना, कचरा पेटीमध्ये टाकलं असं वगैरे होऊ शकतं, असं होऊ शकतं. किंवा ती त्या जनकानं अडॉप्ट केली असेल समजा अशा पद्धतीचं, म्हणजे आपल्या जनपदामधून ते अडॉप्ट केली म्हणून ती जमनी भूकन्या अशा अर्थानं सुद्धा नाव असू शकतं. दुसरं असं, आता तोच जनक तिकडे जनक आहे, पण तो जनक महाभारतात पण आहे, पण तोच जनक नाही आहे. जनक म्हणजे आपण म्हणतो भारताचे प्रधानमंत्री, पंतप्रधान असं आहे, ते पद आहे. त्या जनकाचं विशेष नाव आहे, म्हणजे सीतेचा पिता हा शिरध्वज आहे. पण तुम्ही आता महाभारतामध्ये म्हणजे भगवद्गीतेत जो जनक आहे, भगवद्गीतेत ज्याला म्हटलेलं कर्मयोग्यांचा आदर्श म्हणजे जनक, हा शिरध्वज नाहीये, तो धर्मध्वज आहे. म्हणजे हे असे अनेक लोक आहेत, वाल्मिकी अनेक आहेत. वाल्मिकी सुद्धा होते महाभारतामध्ये, पण ते रामायण लिहिणारे नाही, ते त्या समकालीन रामाच्या समकालीन होते.